एक हिरे व्यापारी दूरच्या राज्यातून हिरे खरेदी करून आपल्या गावी परत येत होता. त्याच्यावर पाळत ठेवणाऱ्या एका चोराने त्याला रेल्वे प्रवासात बरोबर गाठले. दोघे परस्परांशी बोलले. मुख्य स्टेशनवर दोघेही उतरले. दोघांनाही रेल्वे स्टेशन पासून दूर असलेल्या आपल्या गावी जायचे होते. परंतु रात्र झाली म्हणून एका धर्मशाळेत दोघेही मुक्कामाला थांबले. वाटेतल्या प्रवासात बऱ्याच गप्पा झाल्या होत्या. मैत्री झाली होती. त्यामुळे एकत्र जेवले आणि धर्मशाळेत गप्पा मारत झोपले. चोर मात्र जागाच होता. व्यापारी झोपला की आपण त्याने खरेदी केलेल्या हिरे, माणिक, मोती आदी मूल्यवान रत्नांवर हात मारू आणि निघून जाऊ असा त्याचा विचार होता. त्याने रात्री व्यापाऱ्याची पिशवी, खुंटीला टाकलेले कपडे सर्वांचा शोध घेतला, परंतु त्याला हिरे कुठेही दिसले नाहीत. सकाळ झाली. व्यापारी आरामात उठला. तेव्हा चोराने व्यापाऱ्याला विचारले, तुम्ही काल हिरे खरेदी केली ते मी पाहिले. मला ते चोरायचे होते, परंतु मी तुमचे सर्व साहित्य तपासले तरीही मला हिरे कुठेही दिसले नाहीत. कुठे ठेवले होते? व्यापारी म्हणाला, मी व्यापारी हिऱ्यांचा आहे, बटाट्याचा नाही. तुझ्यावरती माझा विश्वास नव्हता. तुझ्याबद्दल मला संशय होता. म्हणून मी हिरे ज्या ठिकाणी खुंटीला तुझे शर्ट, कोट वगैरे टांगले आहेत त्या तुझ्या शर्ट कोटाच्या खिशात ठेवले होते आणि ते सकाळीच मी काढून घेतले आहेत. तू खुशाल आपल्या मार्गाने जाऊ शकतो. तात्पर्य, वास्तविक हिरे चोराजवळच होते, म्हणजे त्याच्या खिशात होते. परंतु तिथे न शोधता तो व्यापाराचे कपडे, कोट, खिसे शोधत होता. तसेच काहीसे आपले आहे. आनंद आपल्यातच आहे, परंतु तो आपण इतरत्र शोधत बसतो. आज प्रत्येक जीवाला, मानवाला जर कशाची गरज असेल तर ती आनंदाची. आनंदाच्या शोधार्थ तो जीवनभर कष्ट करतो. आपण दुःखातून मुक्त व्हावे व आपणास अत्यंत आनंदाची, परमानंदाची प्राप्ती व्हावी असे त्याला वाटते. वास्तविक हा आनंद आपल्या आतच भरलेला आहे, परंतु अज्ञान आवरणामुळे तो आनंद आपल्याला अनुभवता येत नाही. तुझे आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलासी.